पानातून पान फुटतं, मग वाढतं ते झाड. पण फक्त काही झाडच वाढतात, बाकी मध्यावरच खुंटतात. एक झाड खुंटायची वेळ आली आणि एक वंश थांबायची वेळ आली. आत्याबाई, यासाठीच त्या भवानी माईकडे जायला माझा कायम विरोध असतो. अहो, तिच्याकडे गेल्यानंतर प्रश्न सुटत तर नाहीच, उलट दुसरं काहीतरी अंगावर येतं. हो, पण ती एकदा बोलली की बोलली, पण या वेळेला जरा जास्तच कोड्यात बोलली. एक झाड खुंटायची वेळ आली आहे आणि एक वंश थांबण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ काय? मला वाटतंय आत्याबाई, तुम्ही आतमध्ये जाऊन विश्रांती घ्यावी. मी पाहतो काय ते. परशु शेठ. अरे वा, महादेवाच्या पाठोपाठ नंदी हजर. बरं झालं तुम्ही भेटलात, तुम्हाला फोनच करणार होतो. का माझ्या प्रेमात पडलात काय? लगेच आले आले फोन करता येते? नाही, हा शंभू कोण आहे? जरा कुठे नंदीची उपमा दिली तर शंभूचा शोध चालू. परशु शेठ, तुम्हाला चांगलं माहिती आहे, मी कधीही संतापत नाही. आमची श्रद्धा मोठ्या साहेबांच्या पायापाशी आहे. त्यांच्या दिशेने येणारं प्रत्येक संकट मी माझ्या अंगावर घेतो. एवढे इमोशनल का झाले हो? काय झालं तरी काय एवढं? नाही, त्या शंभूला बऱ्याच गोष्टींची माहिती आहे म्हणे. नक्की कोण बृहस्पतीचा बाप आहे कळू तरी द्या. कुठं आहे तो? हाकलून दिला त्याला गावातनं. गावातनंच हाकललंय ना? जगातनं तर नाही ना? का ते अर्धवट काम तुम्ही पूर्ण करणार आहे का? मला काय करायचं ते मी करेनच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रकरण जरा नाजूक आहे. यामध्ये तुमचा हात नसलेला बरा, नाही तर माफी कोणाला नाही. मला लय काम आहेत, निघतो मी. पत्ता येत ना? मी काय निवडणुकांच्या याद्या तयार करणारा कारकून वाटलोय सगळ्यांचे पत्ते लिहून ठेवायला? सापडला तर देन पत्ता. आत्याबाई, आत्याबाई, खरं तर मी तुम्हाला असं थेट कधी विचारलं नाहीये, पण तुम्ही कुठे गेला होतात? जानकी थोडी दमली आहे ग मी. आत्ताच आपण बोललं पाहिजे का? आत्याबाई, मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे, पण अगं, जाताना सांगून गेले होते ना मी तुला, नवसाईच्या देवळात जाते म्हणून. परत परत काय विचारतेस तेच? आत्याबाई, माझ्यापासून काही लपवून ठेवू नका, कारण मला माहिती आहे तुम्ही जे काही करताय ते घराच्या भल्यासाठीच करताय. तुला बोललं कोणी काही? माझी आई नवसाईच्या देवळात गेली होती. ती म्हणाली तिला तुम्ही कुठे दिसला नाही म्हणून. खरं म्हणजे हा विषय मी कुणाही जवळ बोलणार नव्हते, पण जानकी, मी भवानी माईला भेटायला गेले होते. या संकटात तीच काहीतरी मागं काढू शकेल असं वाटलं मला. पण मग काय म्हणाली भवानी माई? हा, आई म्हणाली
मला या सगळ्यापासून लांब ठेवा असं म्हणाले. त्यामुळे या प्रश्नाचं आता काय करावं काय कळतच नाहीये मला. साहेब खास तुमच्यासाठी आणले बघा. अरे वा 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 वा. ओहो तू तर शाळेतल्या विद्यार्थ्यावानी माझं सगळं ऐकतो रे. आता साहेब तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. फक्त किती दिवस ऐकायचं तेवढं सांगा. अरे तू म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहेस. तर तुला जपण्यामध्ये माझा सगळा दिवस जातो रे. म्हणून सांगतो साहेब, एकदा सगळ्यांच्या समोर मला उभं करा. एक शेवटचा घाव घालतो आणि प्रकरणच संपवून टाकतो बघा. तुझ्यावर घाव घालण्यासाठी तो वाकण्यात टपून बसलाय. त्याच्या समोर ज्या क्षणी तू येशील की नाही त्या क्षणी तू संपलास म्हणून समज. साहेब मला भीती वाटते. आज सगळ्यात माझा बैत जाणार नाही ना उगाच. काळजी करू नको रे तू. जो परशुराम किल्लेदार आहे ना तोपर्यंत तुझ्या केसाला बी धक्का लागणार नाही. आणि तुम्ही नसल्यावर म्हणूनच म्हणतोय हितनं बाहेर पडायचं नाही. परशुराम नावाची कवच कुंडल आहेत तुझ्या भोवती. काय होणार नाही तुला, काळजी करू नको. साहेब हे लवकरात लवकर संपून टाका. घोंगडं भिजत ठेवण्यात काही अर्थ नाही. अरे तुझं घोंगडं भिजत टाकून रमावतीत काय मला गारवा आणायचा नाही. मला बी लवकरात लवकर मोकळं व्हायचंय. माझं ऐका साहेब, उद्याच या सगळ्याचा बार वाजवून टाका. बार वाजवणार. वामन्या आणि त्याची लाडकी राणी इथं आली की सगळ्यांच्या समक्ष बार वाजणार. मोठा धमाका होणार. म्हणजे तुमच्या भावाचे 12 वाजलेच समजायचे की. फक्त भावाचे 12 वाजून नाही चालणार. या किल्लेदारांच्या प्रत्येक माणसाचे 12 वाजले पाहिजेत. ज्यांनी ज्यांनी मला सावत्रपणाची वागणूक दिली, ज्यांनी ज्यांनी माझ्या आईला मोलकरणीसारखे राबवली छळले, त्या प्रत्येक किल्लेदाराचे 12 वाजलेले बघायचेत मला. प्रत्येकाचे 12 वाजलेले बघायचेत. हॅलो. हॅलो आत्या. वामन. आत्या मी जानकीला फोन केला होता आणि ती मला जे काही सांगत होती आत्ता ते कितपत खरं आहे? अरे बाबा हे सगळं आता फोनवर ऐकू का मी तुला? नाही तसं नाही आत्या. मी रमावतीला आलो की आपण सविस्तर सगळं बोलूच. पण तू तरी सांग मला हा सगळा काय प्रकार आहे? अरे माझं तर काही डोकंच चाललं नसं झालंय. कशासाठी आलो आणि हे काय चाललंय काय इथे? अमृताच्या डोक्याला ना आता अजूनच त्रास होणार आहे या सगळ्यामुळे. नाही जानकी म्हणाली मला की तिला ह्यातलं काही कळू दिलं नाहीये, लांब ठेवलंय तिला. पण आता कळल्या वाचून राहणार आहे का? वामन तिला याच्यातलं काहीही कळता कामा नाहीये. अरे म्हणून तर आम्ही तिला सारखी घराबाहेर पाठवतोय. कुठे देवळात जा, शेतावर जा, जानकीच्या घरी जा, पण घरी नको थांबूस बाई. तुझं मन रमाव बाहेरच्या बाहेर. आपला गण्या असतोच सतत तिच्या सोबत. आत्या दादाचं काय म्हणणं आहे ग या सगळ्यावर? तो काय म्हणणार? गप्प गप्प आहे बिचारा. कुणाशीही धडपणे बोलत नाहीये काही. आत्या हे बघ मला कळतंय तिथे खूप टेन्शन आहे. पण आत्या तू आत्ता तिथे धीर सोडू नकोस. हां मी शक्य तितक्या लवकर तिथे पोचायचा प्रयत्न करतो. हां मी आलो ना की मग बोलू निवांत सविस्तर. दादाशीही बोलू. हां पण तू धीर सोडू नकोस. हो.
शिव, कुठे आलोय आपण? रमावतीला आलो. आता नाही ना रडणार? आणि हे कोण आहेत? मोठे काका आहेत आपले. नाव ठेवलं यांनी आपलं. काकांना म्हणून थँक्यू काका, थँक्यू काका. काका आहे का पण मी तिचा खरंच? तुम्ही अजूनही तोच विचार करताय? त्याशिवाय दुसरा विचार नाही मला. आणि तू जितक्या वेळा हा प्रश्न विचारशील तितक्या वेळा तुला हेच उत्तर ऐकायला मिळेल जानकी. मला एक कळत नाहीये, त्या क्षुल्लक माणसांनी सांगितलेल्या गोष्टीचा एवढा विचार का करताय तुम्ही? शंभू कोणी क्षुल्लक माणूस नाहीये जानकी. खूप जुना माणूस आहे तो. बऱ्याच वर्षांनंतर आलाय. पण मला लहानपणीचं आठवतंय थोडं थोडं. माझ्या आई वडिलांच्या खास मर्जीतला माणूस होता तो. तो खोटं कशाला बोलेल? तो खरं बोलतोय की खोटं हे अजून ठरायचंय. मग आता काय करू मी? त्यासाठी एखादी समिती किंवा आयोग नेमू? केव्हा तरी काहीतरी उत्तर मिळेल. खरं तर जानकी मला या सगळ्याच्या खूप खोलात शिरून सगळं सत्य जाणून घ्यायचंय. पण त्या सत्याची भीती सुद्धा वाटते. इतके वर्ष किल्लेदार हे आडनाव मिरवून महाराष्ट्रभर माझात फिरलो मी. इतका मान मिळवला आणि आता कळतंय ते आडनाव माझं नाहीच आहे. माझी काय अवस्था झाली आहे याची तुला कल्पना नाहीये जानकी. हे बघा, किल्लेदार हे आडनाव तुमच्या जन्मापासून तुम्हाला चिकटलंय. पण त्याच्या आधीचं जे नाव आहे ना, ते तुम्ही कमवलंय स्वतःच्या कर्तृत्वावर. त्यामुळे किल्लेदार या आडनावाला जितकं महत्व आहे तितकंच त्याच्या आधीच्या नरसिंह या नावाला सुद्धा. तसं जर असेल तर ते माझ्या आई वडिलांच्या कृपेमुळे. पण पुन्हा तेच, त्या विष्णुपंत किल्लेदार आणि लक्ष्मी किल्लेदार यांचा मी मुलगा आहे का? हा विषय मी माझ्यापुरता सोडून दिला. आपण इकडे अमृतासाठी आलो, त्यामुळे तिची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि तसंही उद्या वामनदादा इकडे येणार आहे, तेव्हा बोलू. काय आपल्याला एक बायको आहे इकडं, या घरात एकटीच आहे. तिला हे घर खायला उठलंय याची काही कल्पना आहे का तुम्हाला? बोलून झालं तिथे फोन ठेव. अजून बोलायला सुरुवात पण नाही केली मी, लगेच फोन ठेवू का? तुझा फोन उचलला हे नशीब समजायचं आणि फोन ठेवायचा. माझा जीव चाललाय इथे एकटीचा. अगं तुझीच इच्छा होती ना किल्लेदारांच्या घरांवर राज्य करायची. मी एकटी आहे, एकटीच राज्य कर. मला नको ताप देऊ, नाहीतर समाधी बांधन तिथल्या तिथं तुझी. अहो असं काय बोलताय तुम्ही? मग गच्चीवर जा आणि जीव दे खाली. तू बी सुटशील आणि मी बी सुटन. अहो असं काय अभद्र बोलताय हो धनी? मी काय गुन्हा केलाय ते तरी सांगा मला. माझ्याशी लगीन केलंस ना, ह्यो मोठा गुन्हा आहे तुझा. हे बघा, माझी जी काय चूक झाली असेल ना त्याच्यासाठी माफ करा मला. पण मला असं एकटीला सोडून जाऊ नका बघा. ये सारखं काय लावलं एकटी एकटी एकटी? तो बोडक्या असेल की तिथं खारी खात, त्याच्यावर तू बी बस आणि खात बस खारी. हे बघा, मी पण तिकडे निघून ये ना, लक्षात ठेवा. ये नाही, या लोकांनी तुला बांधून ठेवले ना इकडे, तर मग बघस तू. अहो अहो पण ऐक,
जानकी कुठे आहे दादा? अहो आधी आत तरी चला. आल्या आल्या सुरू झालं तुमचं दादा दादा. प्रसंग काय आणि आईल्या प्लीज, मी बोलतोय ना, मी बघीन. हा पण काय बोलणार आहात ते आधी ठरवून घ्या. कारण या अशा प्रसंगाच्या वेळी आपण अहिल्याताई तुम्ही समजताय तेवढी भयंकर गोष्ट घडलेली नाहीये. जानकी, हे दुःख तुला नाही कळणार. खानदानी माणसालाच हे दुःख कळू शकतं. बस दादा कुठे आहे? मला आत्ताच्या आत्ता त्याच्याशी बोलायचं आहे. ते वाकनीस काकांबरोबर गेलेत, कारखान्यावर गेलेत, मीटिंग आहेत म्हणाले. पाहिलं, इथे सगळ्यांची कामं सुरळीत चालली. तुम्हालाच भारी पुळका. ठीक आहे जानकी, दादा आला की मला लगेच सांग. तोपर्यंत मी आत्याशी बोलून घेतो. तू आलीस तरी चालेल. चल. आणि अहिल्याताईंची सोय? जानकी, तुझ्याही आधी 10 वर्ष येते मी या वाड्यात, त्यामुळे माझी व्यवस्था मी करेन. नाही एकमेकींची नीट बोलतायत तर नका बोलू. हा चला. पण आत्या मला वामन, तू जे मला विचारतोयस ना ते घरातल्या सगळ्यांनी विचारून झालेलं आहे. वीट आलाय मला या प्रश्नाचा. पण आत्या तुला नाही विचारणार तर मला सांग कोणाला विचारणार? अरे पण तुम्ही सगळेजण हा प्रश्न माझ्याच का माथी मारताय? त्या नरसिंहाला वाटायचं मला सगळं माहिती आहे आणि तरी मी त्याला सांगत नाही. असं काही वाटणार नाही त्याला. आत्या आपल्या दोघांनाही माहिती आहे आपल्या दृष्टीने हा प्रश्न क्षुल्लक आहे, फालतू, लक्ष सुद्धा देऊ नये असा. पण दादा ह्या सगळ्याचा कसा विचार करतो ते जास्त महत्वाचं आहे ना. त्याला त्रास होऊ नये म्हणून तर मी धावत धावत आलो ना आता इथे. ये बाई, आता तू तरी सांग मी काय करू शकते या सगळ्यात? अरे खरं तर एक गोष्ट बरी आहे, दादा घरात नसताना आपण हे बोलतोय. निदान त्याच्याविषयी 2 शब्द बोलता तरी येतील आपल्याला. फक्त अशाच गोष्टी बोलूया ज्यातून पुढे काहीतरी निष्पन्न होईल. हे तू मला सांगतेस म्हणूनच आलो ना मी इथे. नुसतीच चर्चा करायची असती तर मग बसलो असतो घरीच गप्पा मारत आईल्याशी. मला या गोष्टीचा लवकरात लवकर सोक्ष मोक्ष हवाय. एक्झॅक्टली. हा शंभू नक्की आहे तरी कोण? कधी कधी लहानपणी आईकडनं त्याच्याविषयी काहीतरी ऐकलं असेल, पण अगदी थोडा थोडा आठवतोय मला आता. पण आता मात्र त्याची सगळी माहिती काढायलाच हवी. मधल्या काळात हा कुठे होता, काय करत होता, आणि आत्ताच येऊन त्याला हा विषय का बोलावा असा वाटला? काय हेतू काय त्याचा? कारण काय आत्या, एवढ्या मोठ्या माणसाविषयी असं अचानक येऊन कोणीतरी का बोलेल? अगदी अगदी बरोबर मुद्दा काढला तुम्ही वामन दादा. अरे पण हे सगळं नरसिंहाशी बोलायला पाहिजे. त्याला काय प्रश्न पडलाय एकच, हे सगळं खरं आहे का? आणि आणखीन एक गोष्ट, हे सगळं सांगून ते अचानक गायब कुठे झाले, गेले कुठे? आणि आत्या असं काही खरंच असतं तर आमची आई तुझ्याशी बोलली असती ना ग. अगदी अंथरुणाला खेळली होती तेव्हा तरी बोलली असती. नाही, मला वाटतं हा सगळा बनाव आहे, काहीतरी ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. काही नाही, माणसाला इमोशनल करायचं आणि त्याच्या गोटातला माणूस व्हायची धडपड करायची, हे असलं काहीतरी खेळ आहे हा. पण शंभूच्या बाबतीत आता हे इतक्या वर्षांनी लागू पडेल का नाही? शंभू म्हणजे काही इमानदारीचा आदर्श नाहीये कोणी. आणि वाकनिसांसाठी आपण जे नियम लावतो ते आपण काय शंभूच्या बाबतीत लावू? शक्यच नाही. याच्यावर एकच उपाय आहे त्या, दुर्लक्ष करणे. मला एक कळत नाहीये, या माणसाला जर एवढं मोठं रहस्य माहिती होतं तर त्याचं आत्ताच भांडवल करायची काय गरज होती? आणि एवढं करून हा गायब कुठे झालाय? मला काय वाटतात त्या बाई, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला फक्त परशुदादाच देऊ शकतात. तो इथे नाहीये हे फार बरं आहे. बरं आहे. आत्या, परशु इथे का नाहीये असा प्रश्न पडलेलाच नाहीये का कोणाला? हा, खरं तर ही अशी लबाडी म्हणजे त्याची खासियत आहे आत्या. रामन, आपण ही चर्चा इथेच थांबवूया. अगं भलतीकडे चालली आहे.
मुख्य म्हणजे या सगळ्यात मी काहीही करू शकत नाही, हे मोठं दुःख आहे मला. मामा थांबवूया रे, खरंच इथेच थांबवूया ही चर्चा.